विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करू। विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। आपण पाहत आहोत अधम्म म्हणजे काय। त्यामध्ये दैवी चमत्कारावर विश्वास हा अधम्म आहे। कोणीतरी देव ईश्वर काही चमत्कार करेल आणि तेव्हा माझ्या जीवनातलं दुःख नष्ट होईल आणि माझ्या जीवनावर सुख येईल, असा जर कोणी ईश्वराच्या चमत्कारावर विश्वास ठेवून जर बसला असेल तर त्याचं पूर्ण जीवन वाया जाईल, परंतु त्याच्या जीवनामध्ये कधी सुख प्राप्त होणार नाही। ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि तो ज्याचा करता धर्ता आहे, त्याने जन्माला घातलं तोच आपलं पालन पोषण करेल, डेरे हरी पलंगावरी असा विचार करून हातावर हात देऊन जर आपण बसलो तर हे जे आज आपली उन्नती प्रगती झाली ते अजिबात झाली नसती। म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे हा एक अधम्म आहे। यज्ञयागावर विश्वास ठेवणे अधम्म। यज्ञ केल्याने आणि त्या यज्ञामध्ये पशुपक्षींची बळी दिल्याने गुराढोरांची बळी दिल्याने तो ईश्वर प्राप्त होते आणि ईश्वर प्राप्त झाला का स्वर्गगती मनुष्याला मिळते, हे भ्रामक कल्पना आहे। कोण्याही प्राण्याची बळी देऊन किंवा कोण्याही प्राण्यांना त्रास देऊन कोण्याही मनुष्याला कधीही स्वर्गगती प्राप्त होऊ शकत नाही। आणि त्या म्हणून भगवंतांनी यज्ञ आगावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म। नंतर भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे ईश्वर ज्याप्रमाणे यज्ञयाग त्याचप्रमाणे आत्म्यावर विश्वास ठेवणे हा सुद्धा अधम्म आहे। प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे, आत्माच हा परमात्मा आहे। संसाराच्या व्याधीमध्ये फसल्यामुळे त्याला ती कल्पना नाही, त्याला जाण नाही। जेव्हा 84 लक्ष येवण्या तो पार करते तेव्हा त्याला जाण होते की मीच परमात्मा आहो आणि तेव्हा तो मुक्त होते। हा ब्राह्मणी सिद्धांत आहे आणि दुष्ट सिद्धांत आहे आणि या सिद्धांतामुळेच हा बहुजन समाज काही वर्ष ब्राह्मणाच्या गुलामगिरीमध्ये अटकत गेला आणि ईश्वर आणि आत्मा या भ्रमामध्ये त्या ब्राह्मणांनी या बहुजन समाजाला असं काही गुंतून ठेवलं की आपल्यावर अन्याय होत आहे की अत्याचार होत आहे याचं त्याला भानच नाही, याचं त्याला भान नाही। म्हणून 15% उच्चवर्ण 85% बहुजनावर राज्य केलं त्याही काळात आणि आजही तेच पद्धत चालू आहे, इतरांना ईश्वर आणि आत्म्याच्या फंद्यामध्ये गुंतवल्यामुळे। भगवंताच्या काळामध्ये भगवंतांनी या गोष्टीचा फार विरोध केला, एक एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली। तेव्हा ब्राह्मणी धर्म लयास गेला होता, लोप पावला होता आणि संपूर्ण भारत हा भगवान बुद्धाच्या विचारावर चालत होता। पण अनेक दिवसाने जेव्हा या क्रांतीवर त्यांनी प्रतिक्रांती केली आणि सम्राट अशोकाचा 10वा वंशज बृहदत्त याची जेव्हा पुष्पमित्र शृंगाने हत्या केली आणि राजपाट आपल्या ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून पुन्हा ब्राह्मणी धर्म बहुजनांच्या डोक्यावरती बसला आणि बहुजनांना गुलाम करून टाकलं। त्यावेळेस अनेक ऋषीमुनीसोबत अनेक ब्राह्मणासोबत भगवंताचा वादंग होत होता आत्म्याविषयी। शरीराची जे काही क्रिया चालते म्हणजे पाय जे चालतात ते आत्म्याच्याच आदेशाने चालतात, हात जे काम करतात ते आत्मा सांगते म्हणूनच हात करतात, हे कान जे ऐकतात ते आत्म्यामुळेच ऐकतात, हे डोळे जे पाहतात ते आत्म्यामुळेच पाहतात। या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या विरुद्ध भगवंतांनी एक नवीन क्रांती सुरू केली, कारण त्यावेळेस बौद्ध धर्म असाच फैलला नाही।
भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्षू इतर लोकांसंग वाद करत होते आणि त्या वादामध्ये जिंकत होते. म्हणून भगवंताच्या धम्माला, वादाला विभज्यवाद म्हणतात. वाद करून जिंकत होते. एका गोष्टीचं पोस्टमार्टम करत होते, त्यांना प्रश्न उत्तर करत होते. तसे ईश्वराबद्दल भगवान प्रश्न करत होते, तसे आत्म्याबरोबरही करत होते. तुम्ही ज्या आत्म्याच्या गोष्टी सांगत आहे की या शरीरामध्येच राहते, पण शरीरापासून अलग आहे. हे शरीर मरते, पण आत्मा मरत नाही. आत्मा या शरीरातून बाहेर निघते, दुसरं एक शरीर ग्रहण करते आणि त्याचा मग जीवन चालू होते. म्हणजे हे शरीर म्हणजे आत्म्याचा पेहरावच, ड्रेस. एक ड्रेस टाकून दिला का दुसरा ड्रेस, आणि दुसरा टाकून दिला का तिसरा ड्रेस. आत्म्याचा तो पेहरावच होता. आणि याही गोष्टीवर भगवान मग प्रश्न करत होते. त्या ब्राह्मणाशी जेव्हा वाद होत होता, आत्मा कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचा उकार कसा आहे, तुमच्यापैकी कोणीतरी आत्मा पाहला काय? तर भगवंताच्या प्रश्नाला कोणी उत्तर देत नव्हतं. बाकी मग इकडे बोलत होते. कोणी म्हणत होता आत्मा छोटा आहे, कोणी म्हणत होते आत्मा मोठा आहे, कोणी म्हणत होते जेवढा मोठा माणूस असते तेवढा त्याच्या आकाराचा आत्मा असते. तेव्हा भगवान विचारत होते की तुमच्यापैकी कोणी आत्मा पाहला आहे का? तेव्हा ते म्हणत होते की नाही. मग तुमच्या 7 पिढ्यामध्ये तरी कोणी आत्मा पाहला काय? तुमच्या कोण्या गुरुने तरी आत्मा पाहला काय? जसा ईश्वर कोणी डोळ्यानं पाहला नाही, तसाच आत्माही कोणी डोळ्यानं पाहला नाही. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे, जसं हे आंधळ्याची रांग आहे. अनेक आंधळे एका मार्गाने जात आहे, एक दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून आंधळ्याची माळ जात आहे. समोरचा तोही आंधळाच आहे, मधामध्ये आहे तोही आंधळाच आहे, आणि शेवटी आहे तोही आंधळाच आहे. म्हणजे कोणालाच रस्ता दिसत नाही ना मार्ग दिसत नाही. भगवान म्हणतात तुम्ही कधी पाहिलं नाही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता, म्हणजे तुम्ही त्या आंधळ्या लोकांसारखे आहे. आणि तुमचा आत्मा हे शरीर सोडून बाहेर जाते, म्हणजे आत्मा शरीर सोडते का शरीर आत्मा टाकते, असेही प्रश्न भगवान त्या लोकांना विचारत होते. तेव्हा ते लोक म्हणत की नाही, आत्मा शरीराला सोडून जाते. भगवान त्यांना विचारत की मला सांगा, आत्मा शरीराला का सोडून जाते? कंटाळला म्हणून का तो थकला म्हणून? तेव्हा ते लोक सांगत होते की नाही, त्याचं आयुष्यमान पूर्ण झालं म्हणून आत्मा सोडून गेला. मग प्रत्येक माणसाच्या शरीरात आत्मा आहे, आत्मा हा सर्व शक्तिशाली आहे. तर प्रत्येक मनुष्य मग 100 वर्षाचे होऊन मरायला पाहिजे. मग कोणी लहानपणी मरते, कोणी तरुणपणामध्ये मरते, कोणी म्हातारपणामध्ये मरते, असं का होते? त्या प्रश्नाला त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. भगवान त्यांना विचारत होते की आत्मा जेव्हा शरीराला सोडते तेव्हा तो दुःखी असते की सुखी असते? आणि जोपर्यंत त्याला दुसरं शरीर भेटत नाही तोपर्यंत तो आत्मा कुठं राहते? असे अनेक प्रश्नाचं पोस्टमार्टम विभज्यवाद भगवान करत होते. त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं कोणताही ब्राह्मण उत्तर देऊ शकला नाही. भगवान त्यांना विचारत होते की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एकच आत्मा आहे. मग एखाद्या स्त्रीला 10-12 पुत्र होतात. मग त्या 10-12 पुत्रामध्ये एक आत्मा असला पाहिजे. मग त्या आईच्या गर्भामध्ये जसे हँगरवर कपडे लटकवतात, तसे तिच्या शरीरामध्ये काही हँगर असे आत्मे लटकवले आहे काय? एक पुत्र झाला, एक आत्मा काढला की त्याला दिला. मग एका आईला 10 पुत्र होत असतील तर मग ते 10 पुत्रांना 10 आत्मे कुठून? असे अनेक प्रश्न भगवान त्यांना विचारत होते आणि ते लोक निरुत्तर होत होते. डोळ्यानं पाहते तो आत्मा, नाकानं श्वास घेते तो आत्मा, कानानं ऐकते तो आत्मा, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा भगवान म्हणाले की ब्राह्मणांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जसं आपल्या घराला एक खिडकी आहे, त्या खिडकीला गजाची चौकट आहे, त्याच्यामध्ये जाली लागलेली आहे आणि ज्या जालीच्या अंदरून काच फिट केलेले आहे. मग त्या घरात बसलेला मनुष्य जेव्हा बाहेरलं दृश्य पाहते तेव्हा ते काच लागल्यामुळे, जाली लागल्यामुळे, लोखंड लागल्यामुळे त्या घरात बसणाऱ्या माणसाला बाहेरलं स्पष्ट दिसत नाही. जर त्या खिडकीचे काच, जाळी सगळं काढून टाकलं तर मग अंदर बसलेल्या व्यक्तीला बाहेरलं स्पष्ट दिसेल किंवा नाही? तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले की होय, कारण काचाचा अडथळा आहे, जालीचा अडथळा आहे, त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. आणि हे जर सगळं काढून टाकलं तर अंदर बसलेल्या माणसाला बाहेरलं स्पष्ट दिसते. नंतर भगवान त्यांना म्हणत की जर या डोळ्याचं हे बुब्बुळ काढून टाकलं, डोळ्याचा कोणाळा करून टाकला, तर मग त्या डोळ्यातून त्या आत्म्याला बाहेरलं स्पष्ट पाहता येईल काय? तेव्हा ते ब्राह्मण म्हणत मग कसं पाहता येते? अरे तुम्ही जर म्हणता की आत्मा पाहते तर मग हे डोळ्याचं बुब्बुळ काढून टाकल्यावर, जसं खिडकीचे काचा काढल्यावर त्याला बाहेरला स्पष्ट दिसते, तर बुब्बुळ काढल्यावर मग त्याला स्पष्ट दिसायला पाहिजे.
मग प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, मग ते दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, त्यांच्या शरीरात आत्मा नाही का, त्यांचा आत्माही आंधळा आहे? असे नाना प्रकारचे प्रश्न भगवान त्यांना विचारत होते आणि ते सगळे ब्राह्मण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हते. जेव्हा मग ते इतर लोक विचारत होते की मग या शरीराचा कारोबार कसा चालते, कोण आहे? जेव्हा साधारण आपण चालत राहतो तेव्हा आपले पाय हळूहळू चालत असतात, पण जेव्हा एखादं संकट आलं किंवा एखादं पिसाळलेलं कुत्र जर मागं लागलं तर मग तेच पाय जोरजोराने पडतात. मग हे पायाला कोण आदेश देते शांत चालण्याचं, कोण आदेश देते त्याला जोराने पळण्याचं? हे कोणाच्या आदेशाने हे मानतात? तेव्हा भगवंतांनी त्या ठिकाणी आपला नामरूप सिद्धांत मांडला. आणि नामरूप सिद्धांत भगवंतांनी मांडला हे अनेक लोकांना माहीतच नाही, आणि कोणाला माहिती असेल तर ते जाणून बुजून ते स्पष्ट करत नाही. भगवान म्हणतात की जे तुम्ही आत्म्याचे कार्य सांगत आहे ते सगळे हा नाम रूपाचा सिद्धांत या शरीराचं कार्य पार पाडते. जसे आपले डोळे आपण समोरला पाहत असतो, जर आपल्या पाठीमागे आपल्या पाठीच्या मध्यामध्ये जर एखादं मच्छर जर डसलं असेल तर आपला हात बराबर त्याच ठिकाणी जाते ज्या ठिकाणी मच्छर चावा घेत असतो. आपला हात त्या ठिकाणी त्या मच्छरला उडवते किंवा त्याला मारते, आणि एवढ्याने भागलं नाही तर हे बोटं काय करतात, ती जागा खाजवतात. डोळे आपल्या समोर आहे, पाठीच्या मागं मच्छर बसून डसत आहे, आपले हात बराबर त्याच ठिकाणी जातात. संपूर्ण शरीर आपण चोखलत बसत नाही का कुठं दुखत आहे असं पाहत नाही, डायरेक्ट आपले हात त्याच ठिकाणी जातात ज्या ठिकाणी मच्छर चावत असते. हे क्रिया कशी घडते, हा जो सिद्धांत भगवंतांनी मांडला त्याला म्हणतात नाम रूप सिद्धांत. आणि हा सिद्धांत स्पष्ट करत असताना भगवान सांगतात हे जे मनुष्याचं जे शरीर आहे, काही भौतिक घटक, काही आध्यात्मिक घटक, काही भौतिक घटक, काही आध्यात्मिक घटक, या घटकांचा हा परिणाम आहे. हे संपूर्ण मनुष्याचं शरीर बनलेलं आहे. याच्यामध्ये दोन संध्या आहेत, दोन रूप आहेत. एकाला म्हणतात नाम आणि दुसऱ्याला म्हणतात रूप. रूप म्हणजे शरीर आणि नाम म्हणजे मन. रूप म्हणजे शरीर आणि नाम म्हणजे मन. हे जे आपलं रूप आहे, शरीर आहे, हे 4 महाभूताचं बनलेलं आहे. पृथ्वी, आग, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे माती, पाणी, हवा आणि प्रकाश, हे 4 महाभूत आहे. आणि या 4 महाभूताचं हे संपूर्ण शरीर बनलेलं आहे. अंतर्मनामध्ये जे मन आहे, या मनाचे 4 घटक आहेत. एकाला ते विज्ञान म्हणतात, दुसऱ्याला संज्ञा म्हणतात, तिसऱ्याला वेदना म्हणतात आणि चौथ्याला संस्कार म्हणतात. विज्ञान, संज्ञा, संस्कार आणि वेदना हे 4 गोष्टी मिळून मनुष्याचं मन बनलेलं आहे. 4 महाभूताने शरीर बनलं आणि 4 गोष्टीमुळे त्याचं मन बनलं. म्हणजे महाभूत आणि मनाचे असे ते 8 घटक आहेत. हा संपूर्ण मनुष्याचं जे शरीर आहे हे अष्टकलापाने बनलेलं आहे. याला अष्टकलाप म्हणतात. हे जसं ठोस दिसते तसं ठोस नाही. हे संपूर्ण शरीर जसं ठोस दिसते तसं ठोस नाही. हे शरीर अष्टकलापाच्या एकेका परमाणूने एकेका कणांनी बनलेलं आहे. आणि ते कण एवढे सूक्ष्म आहेत की त्याचा भाग करता येत नाही, त्याचे 2 भाग करता येत नाही. एक कण आहे, त्याच्यावर दुसरा आहे, त्याच्यावर तिसरा आहे, त्याच्यावर चौथा आहे, आणि 2 कणाच्या मनामध्ये एक पोल आहे, त्याला आकाश म्हणतात, त्याला शून्य म्हणतात. असं हे कणाकणांनी बनलेलं शरीर आहे. हे असं ठोस नाही. जेव्हा एखादा व्यक्ती तेव्हा ते ध्यान करते आणि ध्यानामध्ये जेव्हा त्याला धारा प्रवाहाची जेव्हा अनुभूती होते तेव्हा शरीरातला एक कण आणि प्रत्येक कणामध्ये उदयवय चालू राहतो. तेव्हा भगवान त्या ब्राह्मणांना सांगतात की ब्राह्मणांनो, जेव्हा या शरीराला बाहेरल्या गोष्टीचा स्पर्श होते, म्हणजे हे 5 इंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, हे 5 इंद्रिय. आणि या 5 इंद्रियाचे 5 विषय. डोळ्याचा विषय पाहणे, कानाचा विषय ऐकणे, नाकाचा विषय गंध घेणे, जिभेचा विषय चव जाणणे, आणि शरीराच्या वरती जी त्वचा आहे, चामडी, त्याचा विषय आहे स्पर्श करणे. जेव्हा ज्या इंद्रियाला त्याच्या विषयाचा जेव्हा स्पर्श होते तेव्हा मनाचे घटक काम करतात. जसं कानाला जर बाहेरून एखादा शब्द आला आणि आपल्या कानाला त्या शब्दाचा जेव्हा स्पर्श होते,
कोणी जेव्हा बोलते तेव्हा आपल्या कानाला स्पर्श होते आणि त्या शब्दाचा कानाला स्पर्श झाल्याबरोबर मनाचा पहिला घटक, ज्याला विज्ञान म्हणतात, विज्ञान म्हणजे हे आपलं शाळेतलं भौतिक विज्ञान नव्हे, ते अध्यात्माचं विज्ञान आहे. जेव्हा शब्दाचा कानाला स्पर्श होतो तेव्हा मनाचा घटक विज्ञान जागृत होते आणि विज्ञान जागृत झाल्याबरोबर तो जाणते की काहीतरी झालं. कारण विज्ञानाचं काम आहे केवळ जाणणे. नक्की या शरीरामध्ये काय झालं, कुठं झालं हे त्याला पता चालत नाही. जेव्हा विज्ञान जागृत होते तेव्हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरामध्ये एक तरंग निर्माण होतात. केवळ जाणते का काहीतरी झालं. डोळ्यानं रूप पाहिल्याबरोबर डोळ्याचं विज्ञान निर्माण होते, कानाला स्पर्श झाल्याबरोबर कानाचं विज्ञान निर्माण होते, नाकाला गंधाचा स्पर्श झाल्याबरोबर नाकाचं विज्ञान तयार होते, जिभेला रसाचा स्पर्श झाल्याबरोबर जिभेचं विज्ञान निर्माण होते आणि शरीराला स्पर्श झाल्याबरोबर शरीराचं विज्ञान होते. जसे हे 6 आयतन, त्याचे 6 विषय आणि त्याचे 6 विज्ञान. विज्ञान 6 प्रकारचे आहे. म्हणजे कानाला जर जेव्हा शब्द, एखाद्या शब्दाचा जेव्हा या कानाला स्पर्श होते तेव्हा कानाचं विज्ञान जागृत होते की काहीतरी झालं. सर्व शरीरामध्ये एक तरंग निर्माण होतात आणि शरीरामध्ये तरंग निर्माण झाल्याबरोबर मनाचा दुसरा धर्म जागृत होते, त्याला म्हणतात संज्ञा. संज्ञा काय करते? संज्ञा ओळखते आणि त्याचं मूल्यांकनही करते. संज्ञा हे ओळखते आणि त्याचं मूल्यांकनही करते. जेव्हा कानाला शब्दाचा स्पर्श झाला, कानाचं विज्ञान जेव्हा जागृत झालं त्याच्यानंतर हे संज्ञा जागृत होते. संज्ञा ओळखते की शब्द होत, कानावर शब्द आले, संज्ञानं ओळखलं शब्द होत. पण केवळ ओळखून थांबत नाही तर तो त्याचं मूल्यांकन करते. म्हणजे कोणा आपली स्तुती करत असले तर स्तुतीचे शब्दाचा स्पर्श जेव्हा होते तेव्हा ही संज्ञा ओळखते की ते शब्द होत आणि स्तुतीचे शब्द होत. तुझी तो प्रशंसा करत आहे, तुझी तो प्रशंसा करत आहे आणि तुझी प्रशंसा करत आहे असं जेव्हा संज्ञानं ओळखल्याबरोबर तिसरा धर्म जागृत होते, त्याला म्हणतात संवेदना. वेदना म्हणजे शरीरावर संवेदना उमटतात. जेव्हा कोणी आपली स्तुती करत असेल, ते शब्द जेव्हा कानातून जात असतील, संज्ञा जेव्हा म्हणते की हे शब्द होत आणि स्तुतीचे शब्द होत, तेव्हा शरीरामध्ये जी संवेदना उमटत असते ते सुखकारक संवेदना असते. कारण संवेदना 3 प्रकारच्या असतात. एक सुखकारक संवेदना, दुःखकारक संवेदना आणि तिसरी असते सुखही नाही ना दुःखही नाही. अशा 3 प्रकारच्या संवेदना असतात. जेव्हा कानाला शब्दाचा स्पर्श झाला आणि ते शब्द जर आपल्या प्रशंसेचे असतील, कोणी प्रशंसा करत आहे, तेव्हा मग संवेदना निर्माण होतात, त्या सुखकारक संवेदना होतात. आणि सुखकारक संवेदना निर्माण झाल्या का मग मनाचा चौथा धर्म जागृत होते, संस्कार. आणि संस्कार मग काय करते? संस्कार आपले संस्कार करते. फार चांगलं, माझी स्तुती करत आहे, फार चांगलं, माझी अशी स्तुती झाली पाहिजे, सर्व लोकांना अशी स्तुती केली पाहिजे, माझी अशी स्तुती झाली पाहिजे, सर्व लोकांनी अशी स्तुती केली पाहिजे. अशा प्रकारे ते संस्कार निर्माण होतात आणि या संस्कारातून मग लोभ निर्माण होते. लोभ निर्माण होते. माझी नेहमी नेहमी स्तुतीच झाली पाहिजे, माझी नेहमी नेहमी स्तुतीच झाली पाहिजे. मग त्याच्या मनात लोभ निर्माण होते. पण ते शब्द जर निंदेचे असले तर, कोणी आपल्याला शिव्या देत आहे किंवा कोणी आपली निंदा करत आहे, ते निंदेचे शब्द कानाला स्पर्श झाल्याबरोबर विज्ञान जागृत होते. विज्ञान जागृत झाल्याबरोबर संज्ञा जागृत होते. संज्ञा ओळख देते, ते शब्द होत पण ते निंदेचे होत. तुला त्याने शिव्या दिल्या, तुला त्याने शिव्या दिल्या म्हटल्याबरोबर वेदना जागृत होतात संपूर्ण शरीरात. शिव्या दिल्यावर कोणत्या वेदना? दुःखकारक वेदना. मला नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, कोणी माझी निंदा करत असेल ते मला नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे. त्याचे संस्कार निर्माण होतात. कोणते संस्कार? त्याच्याविषयी द्वेष निर्माण होते. म्हणजे शरीराचा बाहेरून स्पर्श आला आणि या संज्ञेनं जर म्हटलं ते चांगलं आहे तर मनामध्ये लोभ निर्माण होते. त्या संज्ञेनं जर म्हटलं हे वाईट आहे तर मनामध्ये द्वेष निर्माण होते. आणि कधी कधी चांगल्या गोष्टी येतात, कधी कधी वाईट येतात. संज्ञा जशी ओळख करते मग कधी कधी आपल्याला आनंद होते, कधी कधी दुःख वाटते, कधी कधी लोभ निर्माण होते, कधी कधी द्वेष निर्माण होते. आणि हा द्वेष आणि लोभ हा चालतच राहते, चालतच राहते, चालतच राहते. जसं शरीराच्या मागच्या बाजूला जेव्हा मच्छर स्पर्श करते तेव्हा मच्छराची चोच जशी आपल्या चामडीला स्पर्श करते तसं विज्ञान जागृत होते. आणि विज्ञान जागृत झाल्याबरोबर शरीरामध्ये तरंग काहीतरी झालं तेव्हा संज्ञा जागृत होते. संज्ञा ओळख करते का ते मच्छर होय. केवळ ओळखच करत नाही तर त्याचं मूल्यांकनही करते. हे संज्ञा कशाच्या भरोशावर ओळखते? का ते मच्छरच होय. कारण आपल्या लहानपणापासून आपण त्या गोष्टीचा अनुभव करत गेलो. या अनुभवाचा जो संग्रह असते, आपल्या शरीराचं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनाच्या कप्प्यामध्ये ते दळलेलं असते. ज्या ज्या गोष्टी आपण जाणल्या, ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्याचा पूर्ण संग्रह आपल्या अंतर्मनामध्ये एक कप्पा असते.
अनेक अनेक जन्माचे जे जे कर्म करत गेलो त्याचा संग्रहही त्या अंतरकप्प्यातच असते. आणि जेव्हा ही संज्ञा ओळख करते ते मच्छर होय, तेव्हा आपल्याजवळ मच्छराची जी अनुभूती असते ते अनुभूती एकदम काम करते. मच्छर डसल्याने मलेरिया होऊ शकते, मच्छर डसल्याने मनुष्य बिमार होऊ शकते, मच्छर डसल्याने कधी कधी तो मरूही शकते. जेव्हा संज्ञेनं अशी ओळख केल्याबरोबर संवेदना निर्माण होतात. कोणत्या? दुःखकारक. मला नाही पाहिजे, मला मच्छर नाही डसलं पाहिजे, मला मच्छर नाही डसलं पाहिजे. तेव्हा चौथा धर्म उत्पन्न होते, त्याला म्हणतात संस्कार. आणि संस्कार काय करते? हे संस्कार मग हाताला आदेश देते. हात मग आपले बरोबर पाठीमागे जातात, ज्या ठिकाणी मच्छर डसत असते त्याला ते उडवतात आणि ते जागाही खाजून टाकतात. म्हणजे या शरीराचा जो जो काही कारभार चालते हे मनाचे जे 4 घटक आहेत हे सगळे मनाचे 4 घटक करत असतात. मग या शरीराचा संपूर्ण कारभार मनाचे 4 घटक करत असतील तर मग आत्म्याचं काय काम? आणि म्हणून तथागतांनी आत्म्याला मानणे हा अधम्म आहे, कारण आत्म्याचं असं कोणतंच काम नाही. आणि मनाला त्यांनी आत्मा म्हटलं नाही. का म्हटलं नाही? कारण इकडे आत्म्याबद्दलच्या गोष्टी करत असताना तो नित्य आहे, तो बदलत नाही आणि तो मरतही नाही. आत्मा नित्य आहे, तो बदलतही नाही, तो मरतही नाही. आत्मा या शरीर मरते पण आत्मा मरत नाही, तो दुसरं शरीर ग्रहण करते आणि त्याचं जीवन सुरू राहते, अशी आत्म्याचा व्याख्या आहे. पण भगवान तथागत ज्याला मन म्हणतात, हे मन आणि मनाचा एक एक घटक हे सगळं परिवर्तनशील आहे, क्षणाक्षणाला बदलत आहे, क्षणाक्षणाला बदलत आहे. उदय होणे, नष्ट होणे, उदय होणे, नष्ट होणे याचा धर्म आहे. म्हणून या शरीराच्या कोण्याही अंगाला मी म्हणता येत नाही आणि हे माझं म्हणता येत नाही. कारण आपल्या केसावरती आपलं कितीही प्रेम असलं आणि आपण कितीही म्हटलं काही माझे होत, माझे जर असतील तर त्याने माझ्या म्हटल्याप्रमाणे ऐकलं पाहिजे. आणि आपण कितीही म्हटलं की माझे जे काळेभोर केस आहेत हे काळेभोरच राहिले पाहिजेत, असं होत नाही. ते एक ना एक दिवस पांढरे होऊन जातात, सफेद होतात. म्हणजे मी आणि माझं त्याला म्हटल्या जाते जे माझ्या मतानुसार ऐकते. पण शरीरातला कोणताच अवयव, कोणताच भाग आपल्या मतानं ऐकत नाही. आपण कितीही इकडे संकल्प करत गेलो तरी अंतर्मनामध्ये जो भाव स्वभाव आहे त्यानुसार ते कार्य करतच राहते, कार्य करतच राहते. आत्म्याचं खंडन करत असताना अशा प्रकारे भगवंतांनी नामरूपाचा सिद्धांत मांडला आणि हा अनेक लोकांना माहीत नाही. आणि ह्या नामरूपाप्रमाणे शरीराचा संपूर्ण कारभार हा चालत राहते. म्हणून आत्म्याला करण्याचं कोणतीच गोष्ट शिल्लक नसल्यामुळे भगवंतांनी आत्म्याला मानणे म्हणजे अधम्म होय, आत्म्याला मानणे म्हणजे अधम्म होय. कारण मनाच्या अंतरकप्प्यामध्ये ज्या गोष्टी साचून ठेवलेल्या असतात अनेक अनेक जन्माच्या, लहानपणापासूनही त्या गोष्टी राहतात, त्याची चव आपल्याला माहीत असते. जेव्हा आपण डोळ्यानं एखादी वस्तू पाहतो तेव्हा ती संज्ञा ओळखते ही काय होय, आणि आपल्या अंतरकप्प्यामध्ये जो आपला अनुभव असते ना तो अनुभव जागृत होते. प्रत्येकाने चिंच खाल्लेली राहते, चिंचीची चव सगळ्यांना माहिती असते. आणि चिंचीची चव माहीत असताना तुम्ही जर चिंच खाल्ली नाही तरी आपल्या समोर उभा असलेला एखादा व्यक्ती जर चिंच खात असेल आणि आपल्या डोळ्यानं जर ते चिंच पाहिली का तो खात आहे, तेव्हा काय होते? आपल्या तोंडामध्ये पाणी येते. आपण ते चिंच खाल्लेली नसते, केवळ तो दुसरा व्यक्ती ते चिंच खात असते आणि त्याला पाहिल्याबरोबर आपल्या तोंडामध्ये पाणी येते. काय येते? कारण चिंच याच्या अगोदर आपण खाल्लेली असते आणि त्याची कशी चव आहे ते आपल्याला माहिती असते. म्हणून हे संज्ञा जेव्हा वेदना निर्माण होते तेव्हा त्याची अनुभूती आपल्याला होत राहते. अशा प्रकारे या संपूर्ण शरीराचा कारोबार चालते. म्हणून आत्म्याने जे करायचे काम हे लोक सांगतात, हे सगळ्या गोष्टी कोण करते? तर हे सगळ्या गोष्टी आपलं मन करते. म्हणून नाम आणि रूप, रूप म्हणजे शरीर आणि नाम म्हणजे मन. शरीर जसं हे 4 महाभूताचं बनलेलं आहे तसंच मनही 4 तत्वाचं बनलेलं आहे. आणि या मनालाच विज्ञान म्हणतात, या मनालाच चेतना म्हणतात, या मनालाच जीव म्हणतात. आणि मग ते लोक काही भगवंताला प्रश्न करत होते की आई वडिलापासून मुलांना त्याचं फक्त शरीर मिळते पण त्या शरीरामध्ये जीव कुठून येते, असे अनेक प्रश्न भगवंताला विचारले गेले. तेव्हा भगवान म्हणतात की जेव्हा हे 4 महाभूत एका जागी येतात, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे 4ही महाभूत एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत, एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. या 4 महाभूताला अलग अलग करता येत नाही. एका एका अणुमध्ये, एका एका रेणूमध्ये ते समावलेले असतात. जेव्हा हे 4 महाभूत एका जागी येतात, कोण्या ठिकाणी? आईच्या गर्भामध्ये. जेव्हा हे 4 महाभूत एका जागी आईच्या गर्भामध्ये येतात तेव्हा त्या ठिकाणी विज्ञानाची निर्मिती होते, तेव्हा त्या ठिकाणी विज्ञानाची निर्मिती होते. कारण 3 गोष्टी एका जागी आल्या तेव्हाच गर्भधारणा होते, नाहीतर गर्भधारणा होत नाही. त्यासाठी 3 गोष्टी पाहिजेत. एक आई पाहिजे, दुसरा वडील पाहिजे
आणि तिसरा गंधर्व. आई, वडील आणि गंधर्व या तीन गोष्टी जर एका समयी उपलब्ध झाल्या तेव्हा गर्भधारणा होते. आई असेल, गंधर्व असेल आणि वडील जर नसेल तर गर्भधारणा होत नाही. वडीलही आहे, गंधर्वही आहे. जर आई नसेल तर गर्भधारणा होत नाही. आई आहे आणि वडीलही आहे. आणि जर गंधर्व उपस्थित नसेल तर मग गर्भधारणा होत नाही. आणि हा जो गंधर्व राहते, हा गंधर्व म्हणजे ते च्युती चित्त राहते, जे जन्म घेणारं चित्त राहते. जसा विज्ञानाचा प्रभाव वाहत येतो त्या विज्ञानाच्या प्रभावाबरोबर ते गंधर्व आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि तेव्हा त्या ठिकाणी गर्भधारणा होत राहते. म्हणजे ज्या ठिकाणी 4 महाभूत आहेत त्या ठिकाणी विज्ञान राहतेच राहते. हे कसं राहते असं जेव्हा ब्राह्मण भगवंताला, जसे भगवान ब्राह्मणांना खोडून 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 प्रश्न विचारत होते तसे ब्राह्मणही कधी कधी भगवंताला खोडून विचारत होते की असं कसं, असे कसे राहतात, म्हणजे ते कुठून येते, कुठून प्राप्त होते. तेव्हा भगवंतांनी त्यांना या इलेक्ट्रिकचं उदाहरण दिलं होतं की ज्या ठिकाणी बिजली निर्माण होते त्या ठिकाणावरून ताराच्या साह्याने ती बिजली आपल्या डीपीमध्ये येते आणि डीपीतून ताराच्या साह्याने आपल्या घरामध्ये येते. आणि जेव्हा आपण घरामध्ये बल्ब लावतो तेव्हा त्या बलामध्ये प्रकाश निर्माण होते. तेव्हा त्या बिजली म्हणजे वीज आणि प्रकाश म्हणजे आकर्षण क्षेत्र. त्या विजेमध्ये आकर्षण क्षेत्र समावलेलंच असते. विजेतून आकर्षण क्षेत्र बाहेर काढता येत नाही आणि आकर्षण क्षेत्र नसेल तर त्याला कोणी वीज म्हणणार नाही. म्हणजे जिथं जिथं वीज आहे तिथं तिथं आकर्षण क्षेत्र आहे. जरी त्या विजेतून 2 वायर आले असतील आणि जेव्हा आपण लाईटाला लावतो तेव्हा प्रकाश निर्माण होते. हा प्रकाश त्या विजेमध्येच असते, त्याला अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे भगवान सांगतात की जिथं जिथं 4 महाभूत एका जागी येतात त्या ठिकाणी विज्ञान असते. आणि या विज्ञानाला जीव म्हणतात, या विज्ञानाला चेतना म्हणतात, या विज्ञानालाच मन म्हणतात. म्हणून मनुष्य जेव्हा मरण पावते, एखादा जिवंत व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तर सगळ्यात प्रथम काय होते? एखादा जिवंत व्यक्ती आणि एक मृत्यू पावलेला व्यक्ती, दोघांची तुलना केली तर यांच्यामध्ये काय फरक आहे? किंवा जिवंत व्यक्ती मृत्यू पावल्याबरोबर सगळ्यात पहिले त्याच्या शरीरातून काय बाहेर पडते? जिवंत व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तर सगळ्यात पहिले त्याच्या शरीरातून जे उष्णता आहे, जी चेतना आहे, जे विज्ञान आहे ते बाहेर पडते. आणि जेव्हा ही चेतना किंवा विज्ञान जेव्हा बाहेर पडते तेव्हा ते शरीर निस्तेज होऊन पडते. डोळे असतात पण ते पाहत नसते, हात असतात पण ते हालत नसतात, पाय असते पण त्याची हलनचालन नसते. मग त्याला जमीनमध्ये गाडत आहे की अग्नीमध्ये जाळत आहे, त्या बॉडीला, त्या शरीराला काही फरक पडत नाही, कारण त्याच्यातून ती चेतना बाहेर निघालेली असते. चेतना म्हणजे विज्ञान. म्हणून जेव्हा मनुष्य मृत्यू पावते तेव्हा त्याच्या पायाला जर तुम्ही स्पर्श केला असेल तर त्याचे पाय थंडेगार होतात. आणि पाय जेव्हा थंडे पडतात तेव्हा लोक जाणतात की याच्यातून उष्णता जात आहे. सगळ्यात पहिले उष्णता निघून जाते. उष्णता म्हणजेच विज्ञान, विज्ञान म्हणजे चेतना आणि चेतना म्हणजेच नाम, नाम म्हणजेच मन. हे 4ही घटक त्याच्या शरीरातून निघून जातात. शरीरातून चेतना निघून गेल्याबरोबर हे शरीर काष्ट्यासारखं पडून राहते. जसं एखादं लाकूड तोडून टाकलं ते जमिनीवर ठेवलं, जोपर्यंत त्याला कोणी उचलणार नाही तोपर्यंत ते जागेवरून हालत नाही, त्याला अंकुरही फुटत नाही, त्याची हालचालही होत नाही, त्याचं काहीच होत नाही. त्याप्रमाणे या शरीरातून जेव्हा चेतना बाहेर पडते तेव्हा हे निस्तेज काष्ट्यासारखं शरीर त्या ठिकाणी येऊन पडत असते. आणि ती चेतना जेव्हा बाहेर पडते, चेतना जेव्हा बाहेर पडते तर या शरीरात केलेले जे कर्म असतात, पुण्याचे कर्म असेल किंवा पापाचे कर्म असतील, तर त्या चेतनेबरोबर हा कर्माचा प्रभाव त्याच्यासोबत जाते. या शरीरामध्ये मग 4 महाभूत आहेत, त्यातला एक महाभूत गेला, उष्णता गेली. 3 महाभूत राहतात, हवा राहते, पाणी राहते आणि माती राहते. जेव्हा त्याला जमीनमध्ये जेव्हा गाडतात किंवा त्याला अग्नीमध्ये जेव्हा जाळतात तर अग्नीमध्ये जाळल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये जे पाणी असते, पाण्याचे घटक, ते निसर्गाच्या पाण्याच्या घटकमध्ये मिसळून जातात. त्याच्या शरीरामध्ये जी हवा असते ती हवा जेव्हा बाहेर पडते त्या निसर्गामध्ये जी हवा आहे त्याच्यामध्ये विलीन होते. आणि नंतर त्याच्या शरीरामध्ये जे माती धातू राहते, पृथ्वी राहते, ते मरून पडल्यानंतर राख रूपानं त्या ठिकाणी शिल्लक राहते. जिवंत माणूस मृत्यू पावल्यानंतर पहिले उष्णता निघून जाते, नंतर हे 4 घटक समूहामध्ये विलीन होतात. मनुष्य मेल्यानंतर काही नष्ट होत नाही. मनुष्य मृत्यू पावल्यानंतर काही नष्ट होत नाही, कारण ज्या शरीराचा तो मनुष्य बनलेला असते ते महाभूत आपल्या महाभूतामध्ये विलीन होतात. इथं काही नष्ट होत नाही आणि इथं काही निर्माण होत नाही. आणि ते जे महाभूत जे नष्ट होतात, मग हवेमध्ये हवा गेली, पाण्यामध्ये पाणी गेलं, उष्णतेमध्ये उष्णता गेली, मातीमध्ये माती गेले.
जेव्हा नवीन जीव तयार होत असते तेव्हा ते 4 महाभूत एका जागी येतात. पण ते एकाच व्यक्तीचे 4 महाभूत नसतात. कोणाच्या शरीरातून निघालेली हवा असते, कोणाच्या शरीरातून निघालेली माती असते, कोणाच्या शरीरातून निघालेलं पाणी असते, कोणाच्या शरीरातून निघालेली उष्णता असते. 4 प्राण्यांचे 4 महाभूत एका जागी येतात. आणि हे बाहेर पडलेलं चित्त विज्ञान मग त्याला जाऊन चिपकते. जेव्हा त्याला जाऊन चिपकते त्याला च्युती विज्ञान म्हणतात. म्हणजे ते गंधर्व बनलं, आता जन्म घेण्याची ते तयारी करत आहे. जेव्हा पुनर्जन्माचा विषय आपल्याला येणार आहे त्या पुनर्जन्माच्या विषयामध्ये याला आपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. मनुष्याचा जन्म कसा होते आणि मृत्यू पावल्यानंतरची क्रिया कशी घडते, मृत्यू पावल्यानंतर काय घडते, हा विषय जरी कठीण असला तरी जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तो आपल्याला समजून घेता येते तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा जो विषय होता, आत्म्यावर विश्वास हा अधर्म आहे. म्हणजे मग आत्मा नावाची कोणी वस्तूच नाही. मग आत्म्याला मुक्ती मिळवण्यासाठी इकडे यज्ञ होम करत आहेत, देवदर्शन करत आहेत, उपास तापास करत आहेत, कर्मकांड करत आहेत. हे सगळं व्यर्थ होय. आणि ज्या ब्राह्मणांनी हे सांगत आहेत त्यांना माहीत आहे हे सगळं व्यर्थ होय. पण तरी ते असं सांगू शकत नाही. का? कारण ईश्वर आणि आत्मा म्हणजे ब्राह्मणाची रोजगार हमी योजना. ईश्वर आणि आत्मा म्हणजे ब्राह्मणाची रोजगार हमी योजना. तुम्ही ईश्वर आणि आत्मा जर काढून टाकलं तर मग ब्राह्मणाचं काय काम? कशाला पुरोहित पाहिजे? मग सगळ्या ब्राह्मणाच्या दुकानदाऱ्या बंद पडू शकतात. म्हणून ब्राह्मणांनी ईश्वर आणि आत्म्याची निर्मिती केली आपला रोजगार चालवण्यासाठी. आणि हे भगवंताचं तत्व, हा धर्म जर असाच राहिला आणि या बहुजनांनी जर ऐकला तर मग आपली काही खैर नाही. म्हणून हे ब्राह्मणे त्यांना जेव्हा जेव्हा संधी प्राप्त होते तेव्हा तेव्हा या धर्माला नष्ट करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून ते क्रांती आणि प्रतिक्रांती. म्हणून बाबासाहेब या प्रस्तावनेमध्ये सांगतात की भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ जर तुम्हाला बराबर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही 2 पुस्तकं वाचा. एक क्रांती आणि प्रतिक्रांती, दुसरं बुद्ध आणि कार्ल मार्क्स. हे 2 पुस्तकं वाचले आणि त्यानंतर जर तुम्ही बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचला तेव्हा तो 50% आपल्या लक्षात येऊ शकते, तसा येऊ शकत नाही. म्हणून हा प्रतिक्रांतीचा विषय आहे. आणि त्यावेळेस भगवंतांनी फार मोठी क्रांती केली होती. पण जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यांना पुन्हा त्यांनी प्रतिक्रांती केली. एवढा मोठा भारत बौद्धमय झाल्यावर त्यांनी जमीनच्या अंतर नासधूस करून टाकला होता. 2000 वर्ष पत्ता नव्हता. एवढे शक्तिशाली लोक आहेत ते. 2000 वर्ष पत्ता नव्हता. बुद्धाचं नामो निशान नव्हतं. बुद्धाला कोणी ओळखत नव्हते. ते तर फार भलं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की त्यांनी त्याचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यामुळे त्यांनी स्वतः त्याची शरणगमन केली आणि आपल्याला दिलं. जर बाबासाहेबांनी त्याचा अभ्यास केला नसता तर ते मग आपल्याला कसं या मार्गाने आणलं असतं. आणि या मार्गाने आपण आलो नसतो तर बुद्ध धम्म कशाला समजला असता. आणि बुद्ध धम्म नसता तर मग हे सौंदर्य कुठून आलं असतं. म्हणून फार मोठ्या कड्यानं कड्या आहेत. आणि बाबासाहेब का अभ्यास करू शकले? कारण त्रिपिटक निर्माण झालं म्हणून. म्हणून त्रिपिटक कोणी निर्माण केलं? महाकाश्यपाने. आणि त्याने का निर्माण केलं? कारण सुभद्र नावाचा भिक्षू भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यावर तो नाचत होता. बरं झालं बुडा गेला, असं करू नका तसं करू नका, नाकात दम आणला होता म्हाताऱ्यानं. 1 टाइम जेवण करा, या नियमाचं पालन करा, खाली मान टाकून चला. किती विनय, 227 नियम. आता बुडा गेला, बरं झालं, आता आपल्या मतानं आपण करू. त्याचं ते वचन ऐकून महाकाश्यपानं संगीती भरवली. तेव्हा त्रिपिटक लिहिलं गेलं. त्रिपिटक लिहिलं गेलं म्हणून बाबासाहेबांना अभ्यास केला. आणि बाबासाहेबांना अभ्यास केला म्हणून तुम्हा आम्हाला हे सगळे सुखीचे दिवस आले. हे सगळे सुखीचे दिवस आले. म्हणून काही लोक सुभद्र नाचत होता, सुभद्र उडत होता. अनेक लोक म्हणाले की सुभद्र हा दुष्ट होता, सुभद्र हा दुष्ट होता. कारण भगवंताचा मृत्यू पावला, सगळे भिक्षू रडत होते आणि सुभद्र हसत होता, नाचत होता. मग तो दुष्ट होता की चांगला होता? तुम्ही सांगा. सुभद्र दुष्ट होता की चांगला होता? दुष्ट होता. आणि तो जर नाचला नसता ते त्रिपिटक झालं असतं, बाबासाहेबांना वाचलं असतं, आपल्याला भेटलं असतं. मग तो दुष्ट कसा है का नाही? कभी कभी अमंगल में से भी मंगल का प्रादुर्भाव हो सकता है. कधी कधी वाईट गोष्टीतूनही चांगली गोष्ट निर्माण होऊ शकते. काही लोक म्हणतात तुमच्या श्रद्धा पाहिजे, तुमच्या श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नाही तर तुम्ही धर्माचं आचरण करू शकत नाही. श्रद्धा पाहिजे. एखाद्याच्या मनात संशयच आहे, संशयवाला मनुष्य धर्माचं आचरण करू शकत नाही. पण त्या संशयालाच आधार ठेवायचा. तुझ्या मनात संशय आहे या गोष्टीबद्दल, मग तुला काय सांगायचं सांग. जसे अनेक ब्राह्मणांच्या मनामध्ये संशय होते, भगवंतांनी जसा विभज्यवाद करून 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 जसे त्याचे तुकडे केले. सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त भगवान बुद्धाच्या धर्मात जर भिक्षू असतील तर ते ब्राह्मणच होते.
एवढ्या लोकांचं परिवर्तन भगवंतांनी केलं, त्यांच्या मनात तर फार शंका कुशंका होत्या. म्हणून कभी कभी अकुशल में से भी कुशल का उत्पाद हो सकता है. म्हणजे कधी कधी चिखलातून घाणीतून कमळाचा जन्म होऊ शकते आणि चिखलातून आणि पाण्यातूनच कमळाचा जन्म होते. म्हणून कोण व्यक्ती काय बोलत आहे, एकदम बोलल्याबरोबर याचं चुकलं किंवा याचं बरोबर आहे असं तत्काळ आपण ऑर्डर देऊ नये, निर्देश करू नये. त्याचा विचार करत राहावं लागते, हा जो असा वागत आहे याच्या मागे काय कारण आहे. म्हणून कधी कधी वाईटातूनही चांगलं निर्माण होऊ शकते. कधी कधी वैरी आपला मित्र होऊ शकते आणि कधी कधी मित्रही आपला वैरी होऊ शकते. म्हणून संपूर्ण विश्वास किंवा संपूर्ण त्याला धुतकाळून लावणे, या दोन्ही गोष्टीच्या मध्यामध्ये आपण असलो पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीही होऊ शकते. या गोष्टीचं भान ठेवून आपल्याला जीवन जगावं लागते. आणि अशा प्रकारे आत्म्याला मानणे म्हणजे अधर्म आहे हे आपण आज या ठिकाणी स्पष्ट केलं. कारण आज आत्मा नावाचा विषय निघाला होता, तसं त्याचं स्पष्टीकरण झालं होतं. परंतु आत्मा नावाचा म्हणजे विषय थोडासा किचकट असल्यामुळे पुन्हा त्याला आपल्याला त्याची उजळणी डबल आता यावेळेस करता आली. पुन्हा दुसरा जो विषय आहे, केवळ धर्मग्रंथाचे पठण म्हणजे धर्म नव्हे. केवळ धर्मग्रंथाचं पठण किंवा या धर्मग्रंथाला श्रेष्ठ मानणे म्हणजे धर्म नव्हे. याचा काय विषय आहे, यावर भगवान काय म्हणतात, हा जो सगळा विषय आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. आजचं आपलं पठण या ठिकाणी थांबवणार आहोत.